मित्रांनो, आपण कंपनीच्या वैशिष्ट्यांसंदर्भात कंपनीचं कायमचं अस्तित्व या संदर्भात चर्चा करत होतो. चिरंतन अस्तित्व तर कुठपर्यंत असतं हे, जोपर्यंत कंपनीचं विसर्जन होत नाही. मग कंपनीचं विसर्जन केव्हा होतं हे मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलंय. कंपनीचं उद्दिष्ट पूर्ण झालं असेल, कंपनी विशिष्ट काळासाठी निर्माण झाली असेल, किंवा सभासदांनी ठरवलं कंपनीचं विसर्जन करायचंय, किंवा सावकारांनी ठरवलं कंपनीचं विसर्जन करायचंय, किंवा न्यायालयाने आदेश दिला कंपनीचं विसर्जन करायचंय, अशाच प्रसंगी कंपनीचं विसर्जन केलं जातं. अन्यथा कंपनीचं चिरंतन अस्तित्व असतं, सातत्याने कंपनी सुरू राहते. पुढचं वैशिष्ट्य बोधचिन्ह, मुद्रा म्हणतो आपण त्याला. कंपनीची मुद्रा म्हणतो. तर प्रत्येक कंपनीची स्वतंत्र मुद्रा कंपनीच्या नावासोबत जोडलेली असते. म्हणजे कंपनीच्या प्रत्येक कागदपत्रावर एक स्वतंत्र मुद्रा त्या ठिकाणी छापलेली असते. तर अशा प्रकारे कंपनीला स्वतंत्र नाममुद्रा की कंपनीची ओळख पटण्यासाठी निर्माण केलेली असते. ठीक आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे भाग भांडवल. कंपनीला जे भांडवल हवं असतं दीर्घ मुदतीचं आणि प्रचंड प्रमाणातील भांडवल, की ज्या भांडवलाची नोंद घटनापत्रकात केलेली आहे, असं भांडवल भागांच्या विक्रीतून उपलब्ध केलेलं असतं. मग ते सामान्य भाग असोत किंवा दुसरा प्रकार भागांचा अग्रहक्क भाग असो, भागांची विक्री करून कंपनीसाठी प्रचंड प्रमाणात भांडवलाची निर्मिती केली असते. म्हणजे कंपनी जी फॉर्म झालेली असते किंवा कंपनीसाठी जे भांडवल उभारलेलं असतं ते सर्वसामान्य जनतेला माहिती पत्रकाद्वारे आवाहन करून भाग भांडवलाची निर्मिती केलेली असते. म्हणून भाग भांडवल असणारी संस्था असं कंपनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे भागधारक हेच सभासद. म्हणजे सभासद कुणामधून होतात? भागधारकांमधून. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले, जे भागधारक असतात ते सभासद होऊ शकतात, पण जे सभासद असतात ते सगळे भागधारक असतात. आणि संपूर्ण भागधारक आहेत सगळे सभासद असतातच असं नाही. तर सभासद होण्यासाठी कंपनीच्या सभासद नोंदणी पुस्तकात भागधारकांना आपली नावं नोंदवावी लागतात. हे मी तुम्हाला त्या संदर्भात सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मर्यादित जबाबदारी. बघा, भागीदारी संस्था असेल, खाजगी कंपनी असेल, खाजगी कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. आता भागधारकांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते म्हणजे काय? जेव्हा कंपनीला आपली देणी देण्यासाठी भागधारकांनी ज्या किमतीचे भाग खरेदी केलेले आहेत त्या भागांची किंमत सोडून जास्त रक्कम कंपनीला द्यावी लागते. भागधारकांनी ती कंपनीला द्यावी लागते. त्यामुळे भागधारकांनी जेवढ्या रकमेचे भाग खरेदी केलेले आहेत तेवढीच रक्कम द्यावी लागत नाही. याला अमर्यादित जबाबदारी म्हणतात. आणि हे खाजगी कंपनी, भागीदारी संस्था किंवा अमर्यादित कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांसाठी ही अट लागू होते. पण सार्वजनिक कंपनीसाठी किंवा सार्वजनिक कंपनीमध्ये सभासदांची किंवा भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. म्हणजे काय? भागधारकांनी जितक्या किंवा जेवढ्या किमतीचे भाग खरेदी केलेले आहेत तेवढीच रक्कम कंपनीला द्यायची असते. त्यापेक्षा जास्त रक्कम भागधारकांकडून कंपनीला देणे नसते. याचा अर्थ काय? कंपनीला आपली देणी देण्यासाठी भागधारकांनी जेवढ्या रकमेचे भाग खरेदी केलेले आहेत त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम भागधारकांकडून स्वीकारता येत नाही. म्हणजे एका व्यक्तीने 100 रुपयाचा एक भाग खरेदी केलेला असेल तर त्या व्यक्तीला कंपनीची देणी जी आहे, कंपनीकडे भरावी लागणारी रक्कम ही फक्त 100 रुपये असते. कंपनी असं म्हणणार नाही की आता 150 रुपये आपण भागधारकांकडून गोळा करूयात आणि मग कंपनीची देणी देऊयात. सार्वजनिक कंपनीमध्ये असं करता येत नाही. सार्वजनिक कंपनीचं किंवा कंपनीचं संयुक्त भांडवली संस्था आपण म्हणतो, कंपनीचं असं वैशिष्ट्य असतं की ज्या भागधारकांनी जितक्या रकमेचे भाग खरेदी केलेले आहेत तेवढीच रक्कम त्यांना कंपनीला द्यावी लागते. त्यापेक्षा एकही पैसा जास्त द्यावा लागत नाही. म्हणजे कंपनीतील भागधारकांची जबाबदारी की त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमती इतकीच मर्यादित स्वरूपाची असते. आणि म्हणून कंपनीमध्ये भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. पुढचं वैशिष्ट्य आहे मालकी आणि व्यवस्थापन यात फरक. आता मालकी म्हणजे मालक आणि व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापक. मालकांच्या वतीने व्यवस्थापन करणारे. आता मालकही व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात आणि तेही व्यवस्थापन करू शकतात. पण कंपनीच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे कंपनीचे अनेक भागधारक हे कंपनीचे मालक असतात किंवा अनेक सभासद हे कंपनीचे मालक असतात. आणि अनेक सभासद हे देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले असतात. ते आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. सर्वांना
त्या ठिकाणी कंपनीमध्ये येऊन कंपनीचं व्यवस्थापन करणं शक्य होत नाही. मग ते काय करतात, भागधारक काय करतात, आपल्या वतीने संचालकांची नियुक्ती, आपले प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाची नियुक्ती करतात किंवा संचालक मंडळावर निवडून देतात. आणि मग संचालक मंडळ कंपनीचं व्यवस्थापन करतं. म्हणजे मालक कोण आहेत, भागधारक आहे. कंपनीचं व्यवस्थापन कोण करतंय, कंपनीचे संचालक. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, कंपनीमध्ये मालकी, कंपनीची मालकी आणि कंपनीचं व्यवस्थापन यामध्ये फारकत केलेली आढळून येते किंवा तफावत आहे. म्हणजे मालक वेगळे असतात आणि कंपनीचं व्यवस्थापन करणारे वेगळे असतात. संपूर्ण भागधारक कंपनीचं व्यवस्थापन एकत्र येऊन करूच शकत नाही. किंबहुना त्यांना आपापल्या कामामध्ये व्यस्त राहावं लागतं. त्यामुळे ते कंपनीमध्ये व्यवस्थापनासाठी पुरेसा वेळ व्यस्त करू शकत नाही आणि म्हणून संचालक मंडळ नियुक्त केलं जातं. ते भागधारकांचे प्रतिनिधीच असतात आणि ते भागधारकांतूनच निवडून दिलेले असतात. म्हणजे ते मुळातच भागधारक असतात. इतर संचालक सुद्धा संचालक मंडळावर निवडलेले असतात. बरोबर ना? नामनिर्देशित संचालक असतील, स्वतंत्र संचालक असतील आणि ते भागधारक असतातच असं नाही. म्हणजे कंपनीचे मालक म्हणजे भागधारक हे वेगळे असतात आणि ते मात्र कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी झालेले नसतात आणि म्हणून कंपन्यांची मालकी आणि कंपन्यांचं व्यवस्थापन यामध्ये फारकत असलेले आपल्याला दिसून येते लक्षात. आता संचालक मंडळ सुद्धा व्यवस्थापनासाठी नियुक्त केलं असतं, पण संचालकांच्या सुद्धा उपसमित्या नेमलेल्या असतात. विशिष्ट कामांची जबाबदारी त्या समितीकडे दिलेली असते. किंबहुना संचालक मंडळ एकत्रित येऊन व्यवस्थापन करू शकत नाही, त्यासाठी व्यवस्था संचालकांची सुद्धा नेमणूक केलेली असते. त्याला आपण एमडी म्हणतो. मॅनेजर किंवा व्यवस्था संचालक, मॅनेजिंग डायरेक्टर किंवा डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, अशा व्यवस्था संचालकांची नियुक्ती किंवा संचालकांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली असते, व्यवस्थापकांची. म्हणजे संपूर्णतः कंपनीची मालकी वेगळ्या लोकांची असते आणि कंपनीचं व्यवस्थापन मात्र वेगळे लोक त्या ठिकाणी करत असतात. तर याला म्हणतात मालकी आणि व्यवस्थापन यात फारकत किंवा फरक. त्यानंतर सभासद संख्या. मित्रांनो मला सांगा, सार्वजनिक कंपनीची सभासद संख्या किती असते? मी सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज देखील लिहू शकता. कल्याणी मोरे, हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत? हो सर. हा बेटा, यस. सार्वजनिक कंपनीच्या सभासदांची, भागधारकांची संख्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती असते? तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. कल्याणी मोरेने फोटो ठेवला इथे. हा सांगा बेटा उत्तर. सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी किती सभासद असतात आणि जास्तीत जास्त किती सभासद असतात? मिनिमम 7. व्हेरी गुड. प्रियांका लावरने उत्तर दिले, अभिनंदन. आणि मॅक्झिमम वागणे पण 7 उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. अनलिमिटेड. मॅक्झिमम अनलिमिटेड. व्हेरी गुड. अनलिमिटेड, अमर्यादित संख्या असते जास्तीत जास्त. व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. ठीक आहे. आणि हीच संख्या खासगी कंपनीत किती असते बरं? मिनिमम आणि मॅक्झिमम? मिनिमम 200 मॅक्झिमम आणि मॅक्झिमम 200. 200. व्हेरी गुड, व्हेरी गुड, अभिनंदन. ठीक आहे. आता सार्वजनिक कंपनीमध्ये सभासदांची संख्या ही कमीत कमी 7 आहे, पण जास्तीत जास्त सभासदांच्या संख्येवर कोणतंही बंधन नाही. म्हणजे सार्वजनिक कंपनीची सभासद संख्या ही अमर्यादित स्वरूपाची असते आणि हे कंपनीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्हालाही वाटलं एखाद्या कंपनीचा, सार्वजनिक कंपनीचा आपण भाग खरेदी करायचा आहे, कोणतंही कायदेशीर बंधन नाही किंवा तुम्हाला खरेदी करता येत नाही असं नाही. आपल्या सर्वांना, समाजातील प्रत्येक घटकाला सार्वजनिक कंपनीचे भाग खरेदी करता येतात. म्हणजे बघा, तिथे कुणी किती भाग खरेदी करावेत यावर फारसं बंधन घातलेलं नाही आणि मॅक्झिमम जी सभासद संख्या आहे ती इतकीच असावी असंही बंधन घातलेलं नाही. बरं मला सांगा बरं, सभासदांच्या जास्तीत जास्त संख्येवर सार्वजनिक कंपनीमध्ये बंधन घातलेलं नाहीये, त्याचं कारण काय असेल? येस, सगळ्या मुलांनी काय सर? बरोबर उत्तर दिलीत. हा, म्हणजे अगोदरचे जे प्रश्न होते ना, सार्वजनिक कंपनी आणि खासगी कंपनीची सभासद संख्या मिनिमम आणि मॅक्झिमम, सगळ्या मुलांनी उत्तर बरोबर दिली. दिव्या घुसळ आहे, अमृता देशमुख आहे, वाघ
आहे ओंकार वाघ. तर सगळ्यांनी छान उत्तरं दिलेली आहेत. ओके, अजून एखादं नाव विसरलं असेल तर ते पण ऍड करा, ऍड करून घ्या, काय हरकत नाही. आता माझा प्रश्न असा आहे आपल्या सगळ्यांना की सार्वजनिक कंपनीमध्ये सभासदांची संख्या ही अमर्यादित असते किंवा सभासद संख्येवर कोणतंही बंधन नाही. तर माझा असा प्रश्न आहे, का सार्वजनिक कंपनीच्या सभासद संख्येवर मर्यादा नाहीत? का? कारण भाग विक्री ही सार्वजनिकरित्या केली जाते. सार्वजनिकरित्या केली जाते, संपूर्ण जनतेसाठी आवाहन केलं जातं आणि कोणताही सदस्य, कोणतीही व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करू शकते. बरोबर? हो. तरी सुद्धा सभासद संख्येवर मर्यादा घातलेल्या नाहीत. अजून समर्पक उत्तर आपल्याला देता येईल. सांगू मी? ओके, हो. चॅट बॉक्स मध्ये देखील कोणाचं उत्तर नाहीये. तर सार्वजनिक कंपनीच्या सभासदांची संख्या ही अमर्यादित असते, कारण पहिली गोष्ट पाहिली तुम्ही, कंपनीची भांडवल क्षमता ही सर्वाधिक असते किंवा कंपनी व्यवसाय करण्यासाठी प्रचंड प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. बरोबर? आणि प्रचंड प्रमाणातील भांडवल मिळवण्यासाठी तिथे सभासदांच्या संख्येवर बंधन घातलेलं नसतं. आणि तू जे उत्तर दिलं दिदी अगोदर, ते त्याला जोडून आहे की जर समजा एखादी कंपनी सार्वजनिक जनतेला आवाहन करते आहे की सगळ्यांनी भाग खरेदी करावेत, मग आपण तिथे रेस्ट्रिक्ट करू शकत नाही, म्हणजे अमुक अमुक व्यक्तीनेच भाग खरेदी करावेत, दुसऱ्या व्यक्तीने भाग खरेदी करायचे नाहीत, असं काही बंधन घालता येत नाही. आले लक्षात? म्हणजे दीदीने दिलेलं उत्तर सुद्धा बरोबर होतं. त्याला फक्त ऍडिशनल भांडवलाची क्षमता जी आहे ते जोडणं अपेक्षित आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? सार्वजनिक कंपन्यांची सभासद संख्या ही अमर्यादित असते आणि प्रचंड प्रमाणात भांडवल गोळा केलेलं असतं. त्यानंतर केंद्र सरकारचे नियंत्रण. जरी समजा स्वतंत्र कंपनी कायदा असेल, आता भारतीय कंपनी कायदा 2013 ची निर्मिती झाली, बरोबर? आणि कंपनी कायद्याच्या अंतर्गत संपूर्ण कंपन्यांचं किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स केलं जातं, तरी सुद्धा हा कंपनी कायदा किंवा या संपूर्ण कंपन्या केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात, नियंत्रणाखाली येतात. केंद्र सरकारने एखादा निर्णय घेतला कंपन्यांचे रिलेटेड, तर तो सगळ्या कंपन्यांना किंवा कंपनी कायद्याला मान्य करावा लागतो, कारण कंपनी कायदा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतच निर्माण केला गेला आहे. म्हणजे केंद्र सरकारचे जे निर्बंध आहेत ते संपूर्ण कंपन्यांना जसेच्या तसे लागू होतात. म्हणजे या संपूर्ण कंपन्यांवर केंद्र सरकारचं अंतिमतः नियंत्रण असतं. पुढचं वैशिष्ट्य आहे हिसेब तपासणी व प्रसिद्धी. आता तुम्हाला माहित आहे प्रत्येक आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल या तारखेला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. आणि ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या आर्थिक वर्षातील संपूर्ण हिशेबांची तपासणी केली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, कंपन्यांचा व्याप मोठा असेल तर अंतर्गत हिशेब तपासणीसाठी नियुक्ती करतात, त्याला ऑडिटर असं म्हटलं जातं. आणि हा अंतर्गत हिशेब तपासणीस काय करतो, जेवढी काही हिशेबाची कागदपत्र आहेत, नोंदवह्या आहेत, त्याची वारंवार तपासणी करतो. जर समजा हिशेब रेकॉर्ड ठेवण्यामध्ये किंवा हिशेबांची नोंदणी करण्यामध्ये काही चुका होत असतील तर अंतर्गत हिशेब तपासणीस काय करतो, त्यावरच्या उपाययोजना सांगतो आणि अतिशय प्रॉपर पद्धतीने हिशेब मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग अंतर्गत हिशेब तपासणीने हिशेब ठेवल्यानंतर त्याची बाह्य तपासणीकडून आर्थिक वर्ष संपल्यानंतर तपासणी केली जाते. ही तपासणी कशासाठी केली जाते मला कोण सांगेल? कंपन्यांचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक कंपनीच्या किंवा प्रत्येक व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांची हिशेब तपासणी केली जाते का? त्याचं उत्तर कोण सांगेल मला? यस, एनीबडी एल्स? चांगला आवाज आला बेटा, आवाज येतोय माझा? हॅलो. Yes. येस. आता मी केलेला प्रश्न पुन्हा रिपीट करतो. आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक व्यवसायाची किंवा कंपनीची हिशेब तपासणी केली जाते कशासाठी? सिंपल क्वेश्चन आहे. कंपनीला किती प्रॉफिट व किती लॉस झाला ते समजण्यासाठी. व्हेरी गुड. ओंकार वाघ काय सांगतोय, त्यांना किती प्रॉफिट झाला ते समजण्यासाठी, टोटल प्रॉफिट काउंटिंग साठी. कारण कंपनीला किती प्रॉफिट झाला
हे पाहण्यासाठी संदीपने उत्तर दिलंय, आरतीने उत्तर दिलंय, संदीप दराडेने उत्तर दिलंय, दिव्या गुरसळने दिलंय, नागरे प्रणालीने उत्तर दिलंय. या सगळ्यांनी अतिशय बरोबर उत्तर दिलेले आहेत. किती प्रॉफिट झालाय हे पाहण्यासाठी हे उत्तर बरोबर आहे, पण 50%. आणखी 50%चं उत्तर काय असणार आहे? कोण सांगू शकेल मला? 50% उत्तर येस येस येस. कंपनीमध्ये एकूण किती खर्च झाला बरं, त्यावरती. म्हणजे उत्पन्न म्हणजे नफा किती झाला हे समजलं 50% मध्ये. तर खर्च किती झाला हे 50% मध्ये टाकले का तुम्ही संदीप? हा, लॉस किती झाला? आता तुम्हाला ह्या 50%तच जर लॉस झाला असेल तर तो समजतो. जर लॉस झाला असेल तर नफा होणार आहे का, प्रॉफिट होणार आहे का? नाही. म्हणजे प्रॉफिट आणि लॉस हे 50% मध्ये आले. अजून 50% उत्तर बाकी आहे. म्हणजे नफ्याला पर्यायी लॉस आहे ना? का नफा स्वतंत्र असतो, तोटा स्वतंत्र असतो? झाला तर नफा होईल आणि झाला तर तोटा होईल. बरोबर? म्हणजे नफा आणि तोटा एकाच पारड्यात बसलेले आहेत. 50. ओके, येतोय आवाज सगळ्यांना? येस सर. ओके, नफा आणि तोटा आपण काय केलंय? एका पारड्यात बसवले 50% मध्ये. 50% पार्ट जो आहे ना तो बाकी आहे. तो कोणता असू शकतो? कंपनीचे भविष्यकालीन अंदाज घेण्यासाठी हिशेब तपासणी. ठीक आहे, बजेट त्यावर डिपेंड करतं. ते त्या 50% मध्येच ठेवूयात आपण, कारण उरलेल्या 50% साठी ते काही तितकंच सबळ कारण नाहीये. ते तुमच्या लॉस प्रॉफिट त्या कप्प्यात ठेवूयात आपण 50% मध्ये. आणखी खूप महत्वाची बाब सर. तुम्ही विचारता. येस येस येस. कंपनीचे एकूण मालमत्ता आणि देणेदारी त्याचे मोजमाप करण्यासाठी. मालमत्ता, येणी आणि देणी त्याचं मोजमाप करण्यासाठी. ओके, ते सुद्धा आपण प्रॉफिट लॉस भविष्यकालीन अंदाजासाठी त्या 50% मध्ये ठेवू. एक 50%चा जो पार्ट आहे ना, आता देणीमध्ये थोडस ते 50% येऊ शकतात बरं का. काय म्हटलंय त्यांनी, फ्युचर मध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो त्यानुसार नियोजन करण्यासाठी. ठीक आहे, उत्तर तुम्ही तशी समर्पक देतायत, पण जे प्रॉपर वर्डिंग मध्ये एक उत्तर मला अपेक्षित आहे ते अजून आलेलं नाहीये. प्रॉफिट अँड लॉस किती झाला? ओके, सभासदांना वाटून द्यायचा असतो. ठीक आहे, प्रॉफिट किंवा लॉस. हा, एक महत्वाचा शब्दप्रयोग तुम्ही, खूप महत्वाचा शब्दप्रयोग विसरत आहात, आणि तो शब्दप्रयोग आहे, तो आहे शब्दप्रयोग लाभांश. लाभांश. तर प्रॉफिटवर असतो, म्हणजे त्या 50%तच गेलं का आता परत? कर देयता, कर भरावा लागतो की नाही प्रत्येक व्यवसाय संस्थेला? आवाज येतोय माझा तुम्हाला? हो, येतंय. व्हेरी गुड. येस. आर्थिक वर्षामध्ये जेवढा काही टर्नओव्हर केलेला असतो त्या टर्नओव्हरवर कंपनीला कंपल्सरी सरकारकडे कराचा भरणा करावा लागतो. आणि तो किती करावा? तुम्ही म्हटलं हिशेबाची तपासणी केली जाते, येणी किती आहेत, देणी किती आहेत, संपत्ती किती आहे याचं मोजमाप केलं जातं. हे सगळं बरोबर आहे, पण या सगळ्या आर्थिक उलाढालीवर त्या कंपनीने सरकारकडे किती कर भरायचा आहे हे आर्थिक वर्षाच्या शेवटीच कॅल्क्युलेट केलं जातं. आणि म्हणून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी कराची आकारणी त्या ठिकाणी करण्यासाठी तुम्हाला हिशेब करावा लागतो. इथे आपण म्हटलंय हिशेब तपासणी. बरोबर, हिशेब तपासणी हा पार्ट कंपनीच्या आर्थिक वर्षानंतर प्रसिद्धी. ठीक आहे, बाकीचा आवाज येतो, बाकीचा आवाज येतो बेटा. हॅलो हॅलो गाईज, बाकीचा आवाज येणार नाही याची दक्षता घ्या. ओके ओके. आता हिशेब तपासणी व प्रसिद्धी असं टायटल आहे. आता आपण हिशेब तपासणी पाहिली, बरोबर? म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशेब तपासणी केली जाते. मग त्याची प्रसिद्धी म्हणजे काय? हिशेबांची प्रसिद्धी म्हणजे काय?
कोण सांगेन मला? हिशेबांची प्रसिद्धी केली जाते. कशी केली जाते हिशेबांची प्रसिद्धी? कंपनीचे भविष्यकालीन अंदाज घेण्यासाठी. बरं, नाही ते समजण्यासाठी. एक मिनिट. कंपनीची वाटचाल योग्यरित्या आणि फ्युचर मध्ये होऊ शकतो. हो, ठीक आहे. मला असं जे हवंय ते उत्तर अजून आलेलं नाहीये. सर, येस, कंपनीची मार्केटमध्ये सद्यस्थिती पाहून भागधारक ठरवू शकतो की त्या कंपनीचे भाग आपण विकत घ्यायचे की नाही. अच्छा, हा बरोबर. त्या हिशेबांची प्रसिद्धी केल्यानंतर भागधारकांना ते समजतं, बरोबर, आपण त्या कंपनीचे भाग खरेदी करायचे की नाही, किती लाभांश मिळालेला आहे, किती टक्के दराने लाभांश दिला जातो, कंपनीला नफा किती झालेला आहे, झालाच तर तोटा किती झालाय, झाला तर तो कधी कधी झालाय, हे सगळं पाहता येतं. मग मला असं सांगा, हे पुढचा पाठ सांगितलं तुम्ही, तर हिशेबांची प्रसिद्धी ही कुठे आणि कशी केली जाते? कोणत्या फॉर्मॅट मध्ये हिशेबाची तपासणी केली जाते, आपलं हिशेबांची प्रसिद्धी केली जाते? कुठे प्रसिद्ध केले जातात हे हिशेब? माहिती पत्रक. माहिती पत्रकात हिशेब तपासणी नसते बेटा. ठीक आहे, एखादा अहवाल त्या ठिकाणी दिला जातो, कंपनीचा आर्थिक अहवाल आर्थिक वर्षाचा, पण तो हिशेब तपासणीचा अहवाल जो आहे तो प्रामुख्याने आर्थिक वर्ष संपल्यानंतर सगळ्यांना म्यूट करू मी सगळ्यांना. हॅलो बेटा, खूप हो सर, सगळ्यांना म्यूट करा. ठीक आहे. करा सगळ्यांना. ओके मित्रांनो, कंपनीचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर अंतर्गत हिशेब तपासणीसाने किंवा वित्तीय अधिकाऱ्यांनी जे हिशेब ठेवलेले आहेत त्या हिशेबाची तपासणी चार्टर्ड अकाउंटंटकडून रिसर केली जाते आणि त्याविषयीचा अहवाल चार्टर्ड अकाउंटंट तयार करतो. तो अहवाल आर्थिक वर्ष संपल्यानंतर जी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाते त्या सभेमध्ये, त्या अहवालाच्या पुस्तकामध्ये तो अहवाल नोंदविला जातो. म्हणजे संपूर्ण भागधारकांना किंवा सभासदांना त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तो अहवाल प्रसिद्ध केला जातो. तुम्ही त्याला अहवाल म्हणता, बरोबर ना? साखर कारखान्याचा अहवाल आहे किंवा एखाद्या कंपनीचा अहवाल आहे, रिपोर्ट, आणि त्या रिपोर्ट मध्ये संचालकांचा सुद्धा अहवाल असतो आणि हिशेब तपासणीचा सुद्धा अहवाल असतो. जो काही आर्थिक हिशेब आहेत ते अहवालाच्या स्वरूपात हिशेब तपासणीसाने त्या अहवालामध्ये नमूद केलेलं असतं आणि म्हणूनच त्याला अहवाल असं नाव दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. अहवाल का म्हटलंय तर आर्थिक हिशेबांचा अहवाल, लेखाजोखा त्या अहवाल हिशेब पुस्तकामध्ये म्हणजे अहवाल पुस्तकामध्ये नोंदवलेला असतो आणि म्हणून त्याला अहवाल पुस्तक म्हटलंय. आणि हा अहवाल कुणासाठी प्रसिद्ध केला जातो? कंपनीचे मालक, सावकार, धनकोप म्हणतो आपण त्याला, क्रेडिटर्स, काही विमा संस्था असतील कंपनीशी रिलेटेड, अनेक व्यक्तींनी, बाह्य संस्थांनी कंपनीशी करार केलेले असतील, भांडवल गुंतवलेलं असेल, सार्वजनिक ठेवीदार असतील, या सगळ्यांसाठी तो अहवाल प्रसिद्ध केला जातो. म्हणजे सगळ्यांना आपण कंपनीसाठी जे भांडवल उभं केलेलं आहे किंवा गोळा केलेला आहे त्या भांडवलाचा कंपनी कशा प्रकारे विनियोग करत आहे हे समजण्यासाठी तो अहवाल पुस्तकातून सगळ्यांच्या समोर प्रसिद्ध केला जातो. गुंतवणूकदार असतील, ठेवीदार असतील, सभासद असतील, हितसंबंधी व्यक्ती असतील किंवा ज्या ज्या संस्था कंपनीच्या कार्यामध्ये योगदान देतात त्या सगळ्यांसाठी तो जो आर्थिक अहवाल आहे तो अहवाल पुस्तकातून नमूद केला जातो की जेणेकरून त्या मालकांना, कर्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना आपल्या पैशाचा विनियोग व्यवस्थापकाने किंवा कंपनीने कसा केला आहे ते जाणून घेण्याची संधी मिळते किंवा तो त्यांचा हक्कच असतो, बरोबर ना? म्हणून सार्वजनिक सभेमध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये हा संपूर्ण लेखाजोखा प्रसिद्ध केला जातो. आणि तुम्हाला माहित आहे कंपनीच्या मीटिंग मध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये पहिला विषय असतो कंपनीच्या आर्थिक हिशेबांना मंजुरी देणे. आणि ही मंजुरी कुणाच्या संमतीने दिली जाते?
सर्व भागधारक किंवा सभासद जे आहेत त्यांच्याच हिशेबाने मंजुरी मिळते. काही लोकांना काही हिशेब मंजूर नसतील तर ते त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या हिशेबांना आक्षेप घेतात किंवा अशा प्रकारचे हिशेब असू शकत नाही असं आपलं मत नोंदवू शकतात. आणि जर एखाद्याने आक्षेप घेतला तर आर्थिक हिशेबांना मंजुरी मिळत नाही. जोपर्यंत ज्या पद्धतीने ते हिशेब मांडले जात नाहीत तोपर्यंत आर्थिक हिशेबांना मंजुरी मिळत नाही. म्हणजे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे मालक असतील, भागधारक असतील, ठेवीदार म्हणून आपण त्यांना, गुंतवणूकदार असतील, काही करार केलेले असतील बाकीच्या संस्थांसोबत, अशा संस्था असतील, हितचिंतक असतील, या सगळ्यांसाठी तो अहवाल पुस्तिकेमध्ये हिशेब तपासणीचा प्रसिद्ध केला जातो आणि त्यातून कंपनीची आर्थिक स्थिती भागधारकांना समजते. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे हिशेब तपासणी आणि त्याची प्रसिद्धी. पुढचं वैशिष्ट्य आहे भागांची हस्तांतरणीयता. बघा, खासगी कंपनीची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की किमान 2 आणि कमाल 200 सभासद असावेत किंवा ज्या कंपनीचं वसूल भाग भांडवल जे आहे ते 1 लाख पर्यंत असेल तर अशा कंपनीला खासगी कंपनी असं म्हणतात. त्यानंतर खासगी कंपनीची पुढे अशी व्याख्या दिसून येते काय की जी कंपनी आपल्या भागांची विक्री करण्यासाठी सार्वजनिक जनतेला आवाहन करू शकत नाही. बरोबर. ज्या कंपनीच्या भागांच्या हस्तांतरणाला बंदी घातली असते ती खासगी कंपनी. इथे मात्र सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत कम्प्लिटली विरोधाभास आहे. त्या सार्वजनिक कंपनीची व्याख्या अशी आहे जी कंपनी खासगी कंपनी नाही अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी. म्हणजे ज्या कंपनीच्या भागांच्या हस्तांतरणावर बंदी घातलेली नाही, जी कंपनी भागांची विक्री करण्यासाठी सार्वजनिक जनतेला आवाहन करू शकते अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी. आता तुम्ही पाहता सार्वजनिक जनतेला आवाहन करणारी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी आणि मग आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोक भागांची खरेदी करतात. जेव्हा भागांची किंमत कमी असते तेव्हा भागांची खरेदी गुंतवणूकदार करतात आणि जेव्हा भागांच्या किमती वाढतात तेव्हा ते भाग विकतात. ते भाग विकतात म्हणजे ते काही कंपनीला परत विकत नाहीये, समाजामध्ये जे इतर गुंतवणूकदार असतात त्यांना विकतात. अर्थात त्यांना गुंतवणूकदारांची गाठ भेट घेण्याची गरज नाही. तर भागांच्या खरेदी विक्रीचं काम पाहण्याचं काम कोण करताय तुम्हाला माहित आहे? भाग बाजार. भाग बाजारातून भागांच्या खरेदी विक्रीचं काम दैनंदिन स्वरूपात चालू असतं आणि मग हे काम भाग बाजार करतो कंपनीच्या वतीने आणि मग भागधारक काय करतात? आपला भाग बाजारामध्ये विकतात आणि भाग बाजारातूनच काही गुंतवणूकदार भागांची खरेदी करतात. किंबहुना भागधारक व्यक्तिशः संबंधित व्यक्तीला जर भाग विकायचा असेल तर निश्चितपणे तो भाग हस्तांतरित करू शकतात. मात्र त्यासाठी भागांच्या हस्तांतरणाची कार्यवाही पार पाडावी लागते आणि भागांचं हस्तांतरण हे 2 प्रकारे केलं जातं. भाग प्रमाणपत्रातील संपूर्ण भागांचे म्हणजे भागधारकाने जेवढे भाग खरेदी केलेले आहेत त्या सगळ्या भागांचं हस्तांतर करता येतं आणि भागधारकाने जे भाग खरेदी केलेले आहेत त्याच्यातले काही भाग हस्तांतरित करता येतात आणि काही भाग स्वतःकडे पुन्हा ठेवता येतात. म्हणजे बघा, भागधारक एकाच वेळेला आपले खरेदी केलेले संपूर्ण भाग विकू शकतो, हस्तांतरित करू शकतो आणि आपल्याला फक्त काही भाग ठेवायचे असतील आणि काही भाग विकायचे असतील तर तो 50%, 25% त्याच्या सोयीने जेवढे भाग त्याला विकायचे आहेत तेवढेच विकतो आणि उर्वरित भाग तो आपल्याकडे ठेवू शकतो. याचा अर्थ काय की सार्वजनिक कंपन्यांच्या भागधारकांना आपले भाग हस्तांतरित करता येतात आणि ते केव्हाही खरेदी करता येतात. असं काही बंधन नाही ते एका महिन्यानेच हस्तांतरित केले पाहिजे, एका वर्षानेच हस्तांतरित केले पाहिजे असं कुठलंही वेळेचं बंधन भागांच्या हस्तांतरणासंदर्भात सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांवर नाही. त्यांना जेव्हा वाटेल, जेव्हा वाटणार आहे, ज्या क्षणाला वाटणार आहे आपल्याला भाग विकायचे तर तो हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडू शकतो आणि हस्तांतरणासाठी हस्तांतर पत्र कंपनीकडे भरून त्यासोबत तो भाग प्रमाणपत्र देत असतो. आता मी भाग प्रमाणपत्र सांगितलं, भाग प्रमाणपत्रातील काहीच भागांचे हस्तांतरण सांगितलं, भाग प्रमाणपत्रातील 100% भागांचे हस्तांतरण म्हणजे सगळ्याच भागांचे हस्तांतरण, हे सगळं जे पाहिले ना ते आपल्याला सविस्तरपणे आपल्या सिलेबस मध्ये पुन्हा एकदा पाहायचं आहे. तो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे आणि आपण तो कव्हर करणार आहोत. मग भाग प्रमाणपत्र कशाला म्हणतात, भाग अधिपत्र कशाला म्हणतात, भाग प्रमाणपत्र केव्हा दिलं जातं भागधारकाला, भाग अधिपत्र केव्हा दिलं जातं भागधारकाला, हे सगळं आपण त्या पातळीवर शिकणार आहोत. तात्पर्य काय आहे